तुम्ही पण मंत्री आहात आणि मुळात तुमच्याच पक्षाच्या प्रमुखांनी जरी ते उपमुख्यमंत्री सगळ्यांनी दिले ना, तर माझ्यात पक्षाच्या ज्या हा विषय जाऊन द्या. अनेक सगळ्याच मंत्र्यांना ती ऑर्डर निघाली होती ना, त्या पिंपळकर काय आहेत पापळकर, त्यांनी कोणी काय नाव विसरलो, त्यांनी काढलेली ते येऊन जाऊन जे आहे ना, ते अजितदादांनी असं केलं, अजितदादांनी कसं, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. माझं स्टेटमेंट हे जनरल आहे. जे कोणी काय करतील आणि जे घाईघाईने करतील आणि ते योग्य नसेल त्या बाबतीत मी चौकशी आणि करू. जे ओबीसी लोकांनी अप्लाय केलेलं होतं, म्हणजे त्याच्यापैकी काही सर्टिफिकेट 8,000 सर्टिफिकेट देण्यात आली आणि साधारणतः 2 का 2.5 लाख लोकांनी यापूर्वी अप्लाय केलेलं होतं. हे जर 8 सर्टिफिकेट त्यापैकी असतील तर तुमचं काही त्यावर आक्षेप असेल का? असं आहे की आम्ही सांगितलेलं आहे, जर ती बरोबर योग्य चेक करून तपासणी करून दिली असेल तर काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही. जे कोणी खरोखर कुणबी आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यात माझा विरोध नाही, परंतु खोटं काहीतरी लिहून, खोटी सर्टिफिकेट घेऊन, खोटी माहिती देऊन आणि चुकीच्या मार्गाने जर काय दिली गेली असतील तर मात्र आमचा त्याबद्दल हरकत आहे. माझा कुणबींना विरोध नाही, मराठा समाजाला विरोध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे, माझा अजिबात विरोध नाही त्यांना. ओबीसी अभ्यासकांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या GRच्या बाबतीत उपसमितीने अजून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या GRवरती नक्की आता काय अभ्यास सुरू आहे उपसमितीचा आणि मंत्र्यांचं, या संदर्भात कोणत्याही त्यांच्याकडनं ठोस पाऊल भूमिका घेतली जात नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कोण काय म्हणाले मला प्रश्नाने समजलं. ओबीसी अभ्यासक जे आहेत, अभ्यासक त्यांचं असं म्हणणं आहे की उपसमितीने अजून नवीन GRवरती कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. म्हटलं आहे की नवीन GR प्रमाणे कारवाई झाली आहे की जुनीच रखडलेली चेक केलेली त्याच्यावर कार्यवाही झालेली आहे, हे सगळं आम्ही चेक करू ना. सगळं चेक करायचं आहे आम्हाला. आता आम्ही आमचा आग्रह धरणार. एक शिंदे समिती जर शोधून काढण्यासाठी जर केली असेल तर खोटी सर्टिफिकेट्स आहेत का हे शोधण्यासाठी सुद्धा एक समिती नेमली तर काही बिघडत नाही, त्याचा आग्रह आम्ही धरू. कालच तुम्ही या संदर्भातली मागणी पुढे केलेली आहे, तर पुढे काय होताना दिसतंय? काही समिती साधारण कालच झालंय, त्याच्यानंतर रात्री येऊन मी आपलं तुमच्या त्या बातम्या ऐकत होतो. कालच झालं ना, त्याच्यावर काय करायचं बघते सगळं. तुम्ही शासनाला काही निश्चित कालावधी? हो, आता समितीच आहे ना, असं काय करता तुम्ही? समिती आहे आणि त्या समितीच्या ती समिती शासनाचीच समिती आहे. फक्त आता पुढे काय करायचं, काल सूचना मांडली, सगळ्यांना ती पटलेली आहे, आता बघ पुढे काय करतात.